माणसाला निसर्गाशी एकरूप राहावं लागतं, नाहीतर निसर्ग उद्रेकातून आपत्ती येणं आणि त्यातून मानवी जीवन विस्कळीत होणं ठरलेलंच आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 34 आदिवासी वाड्यांमधल्या घरांचं प्रचंड नुकसान झालं। ह्या नुकसानीमुळे आदिवासी वाड्यांमधल्या लोकांना वित्तहानीचा सामना करावा लागला। 106 घरांना 850 पेक्षा जास्त पत्रे वाटत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात आलेली आहे। वादळ वाऱ्यामुळे घरावरचं छप्पर उडाल्यानं त्वरित मदतीचा हात पुढे करत आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा कार्यतत्परता दाखवून दिलेली आहे। नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। नमस्कार। आत्ताच काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या आदिवासी लोकांचं बरंच काही नुकसान झालेलं आहे। तर कर्जत खालापूरचे आमदार माननीय श्री महेंद्र थोरवे साहेबांनी आमच्या गरिबाची चांगलेपणे खरोखर दखल घेतलेली आहे आणि त्यांना पत्र्याचं वाटप इथे चालू आहे। तर खरोखर आमदार साहेबांचं मी सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि आम्ही कायम त्यांच्यासोबत राहू अशी मी सर्व आदिवासी बांधवांना सूचना करतो। जय महाराष्ट्र। मानगाव या गावामध्ये ही इथे मानगाव वाडी आहे। मागच्या काही दिवसामध्ये इथे झालेल्या चक्रीवादळामध्ये ज्या काही घरांचं नुकसान झालं होतं त्या घरांना तातडीची मदत म्हणून आमदार महोदय कार्यसम्राट आमदार आमचे श्री महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून काही पत्र्यांची मदत झालेली आहे। त्याबद्दल आम्ही आमदार महोदयांचे आभार व्यक्त करतो। ग्रामस्थांतर्फे मानगाववाडीतर्फे आम्ही आमदार महोदयांचे पूर्णतः आभारी आहोत। मी कल्पेश वाघमारे चलवाडीतून आलेलो आहे। आता मध्ये पाऊस पडला त्यामध्ये आमच्या घरावरती पत्र उडली आहेत। तर आमदार साहेबांच्या वतीने आम्हाला पत्रे भेटलेली आहे आणि आम्ही सतत त्यांच्या पाठीशी उभे राहू असे आमदार आम्हाला पुढे पण पाहिजे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।